नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। 4660 पदांची सरकारी मेगा भरती निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 21,700 ते 69,100 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाणार आहे। शैक्षणिक अर्थ जे आहे या ठिकाणी तुम्ही 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट या ठिकाणी करायची नाही। अर्ज करण्याची शेवटची तारीख 14/5/2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती जे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणारच आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर मित्रांनो, या ठिकाणी अर्ज जे आहेत 15/4/2024 पासून सुरू झालेले आहेत आणि 14/5/2024 पर्यंत रात्रीच्या 12 वाजेपर्यंत तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज जे आहेत या ठिकाणी करू शकता। या ठिकाणी कॉन्स्टेबल या पदासाठी वॅकन्सीज आहेत। लेवल 3 नुसार 7व्या वेतन आयोगानुसार पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे। 21,700 रुपये इतके दरमहा वेतन तुम्हाला स्टार्टिंगला या ठिकाणी असेल। इतर अलाउन्सेस देखील या ठिकाणी तुम्हाला दिले जातील। वय जे आहे या ठिकाणी तुमचं 1/7/2024ला काउंट केलं जाणार आहे। 18 ते 28 वर्षाच्या दरम्यान वय तुमचं या ठिकाणी असणं आवश्यक आहे। एकूण या ठिकाणी वॅकन्सी ज्या आहेत 4,208 वॅकन्सी या ठिकाणी आहेत। तुम्ही जर या ठिकाणी रिझर्व कॅटेगरीमधून येत असाल तर तुम्हाला या ठिकाणी एज रिलॅक्सेशन देखील दिलं जाईल। एज रिलॅक्सेशन जे आहे या ठिकाणी SC/ST कॅटेगरीसाठी या ठिकाणी 5 वर्षापर्यंतचं असेल। OBC नॉन क्रिमिलेअर कॅन्डिडेटसाठी 3 वर्षापर्यंतचं या ठिकाणी असेल। एक्स सर्व्हिसमॅन कॅन्डिडेटसाठी या ठिकाणी ओपन आणि EWS साठी 3 वर्षापर्यंतची सवलत असेल। OBC NCLसाठी 6 वर्षापर्यंत, SC/STसाठी 8 वर्षापर्यंतची सवलत तुम्हाला या ठिकाणी दिली जाईल। महिला कॅन्डिडेट जे असाल आणि विधवा कॅन्डिडेट, डायव्हर्स कॅन्डिडेट आणि सेपरेट झालेल्या महिला जे असतील त्यांना देखील या ठिकाणी वयामध्ये सवलत जी आहे दिली जाणार आहे। निवड जी आहे तुमची या ठिकाणी एक्झामच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे। त्यासाठी एक्झाम फी तुम्हाला या ठिकाणी भरावी लागेल। सर्व कॅन्डिडेटसाठी या ठिकाणी 500 रुपये फीस पेमेंट या ठिकाणी असेल। त्यामध्ये या ठिकाणी SC/ST, एक्स सर्व्हिसमॅन, महिला कॅन्डिडेट, EBC कॅन्डिडेट आणि मायनॉरिटीजमध्ये येणारे कॅन्डिडेटसाठी या ठिकाणी 250 रुपये फीस पेमेंट असणार आहे। एक्झाम जी आहे तुमची ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट या ठिकाणी घेतली जाणार आहे। 90 मिनिटासाठीची 120 मार्काची एक्झाम तुमची या ठिकाणी असेल। एक्झाम संदर्भातील सिलेबस देखील या ठिकाणी दिलेला आहे, आपण या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता। त्याचबरोबर जाहिरातीमध्ये देखील आपण सिलेबस जो आहे व्यवस्थितपणे वाचू शकता। जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्याचबरोबर फिजिकल एफिशियन्सी टेस्ट देखील तुमच्या ठिकाणी घेतली जाईल। त्यामध्ये रनिंग असेल, लॉंग जंप असेल, हाय जंप असेल। त्याचबरोबर तुमची हाईट आणि चेस्ट देखील या ठिकाणी दिलेल्या मापदंडामध्ये या ठिकाणी येणं आवश्यक आहे। शैक्षणिक अर्थ जे आहे या ठिकाणी तुम्ही 10वी उत्तीर्ण या पदासाठी असणं आवश्यक आहे। अर्ज जे आहेत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी करायचे आहेत। त्याचबरोबर फीज पेमेंट देखील ऑनलाईन पद्धतीनेच तुम्हाला भरायचे आहेत। ऑनलाईन अर्ज करण्याचे वेबसाईट आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत। अर्ज करण्याअगोदर एक वेळ संपूर्ण जाहिरात आपण व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।